मित्रांनो नमस्कार। सध्या मी उभा आहे श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी आणि इथं समोर जो तुम्हाला प्रचंड गोंधळ दिसतोय, विद्यार्थ्यांची गर्दी दिसते, ती या कारणासाठी आहे कारण की आज इथं PhD करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून जी शिष्यवृत्ती दिली जाते, मग ती टार्टीच्या माध्यमातून असेल, बार्टीच्या माध्यमातून असेल किंवा सारथीच्या माध्यमातून असेल, आजपर्यंत सरसकट सर्व PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून, या संस्थांच्या माध्यमातून विविध संवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सरसकट दिली जायची। मात्र यावर्षी फडणवीस सरकारनं, शिंदे सरकारनं असं जाहीर केलेलं होतं की केवळ काही मोजक्या विद्यार्थ्यांना परीक्षा घेऊन त्यात प्रत्येकी 200 विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती दिली जाईल। त्याच्या विरुद्ध अनेक ठिकाणी सध्या बार्टीच्या समोर गेल्या 1.5-2 महिन्यांपासून आंदोलन सुरू होतं। तरीसुद्धा त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आज विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच्यावर आंदोलन केलेलं होतं। त्याच्यावर आज त्या संदर्भात कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही असं शिंदे सरकारकडून सांगितलं गेलेलं होतं। तरीसुद्धा दुसऱ्यांदा ही परीक्षा घेण्यात आलेली आहे। या परीक्षेसाठी राज्यभरातून अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये आलेले होते आणि इथं परीक्षेच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर बहिष्कार घातलेला होता। काही विद्यार्थ्यांनी मात्र परीक्षा दिली, मात्र त्यांना सुद्धा सील न केलेले पेपर, झेरॉक्स केलेले पेपर, प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असलेले पेपर, त्याचप्रमाणे इंग्रजीतला वेगळा प्रश्न, मराठीतला वेगळा प्रश्न, असे अनेक चुका असलेले पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आले। त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले, संभ्रमात पडले। मात्र त्याची तक्रार करण्यासाठी इथं ना बार्टी, ना सारथी, ना टार्टी अशा कोणत्याही संस्थांचे प्रमुख किंवा विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख, सेट विभाग प्रमुख इथं उपस्थित नाहीत। या ठिकाणी जे केंद्र प्रमुख होते त्यांना विद्यार्थ्यांनी घेराव सुद्धा घातला, मात्र फक्त केवळ लेखी निवेदन द्या आणि त्यानंतर पुढे काही बघूयात असं पोकळ आश्वासन इथं दिलं गेलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता याच केंद्रावर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। इथं पोलीस सुद्धा जमा झालेले आहेत, मात्र पोलिसांकडून सुद्धा केवळ विद्यार्थ्यांना कायदा हातात घेऊ नका असं आवाहन करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांच्या बाजूने मात्र एक सुद्धा अधिकारी किंवा इथला लोकप्रतिनिधी येऊन कोणतंही निवेदन करत नाही। त्यामुळे इथं मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। तुम्ही पाहू शकता शहरामध्ये घोषणा सुरू आहे, विद्यार्थी संतापलेले आहेत। त्यामुळं इथं वातावरण चिघळलेलं आपल्याला दिसून येईल। परीक्षा रद्द करावी, सगळ्यांना सरसकट शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, ही एकच मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे। दीपक होमकर, ऑनलाईन लोकमत, पुणे।